येस, आय एम गिल्टी. 18 जानेवारी 2026. नवीन वर्षाची सुरुवात सरस्वती वंदनेने सुरुवात झाली पाहिजे. अण्णांना सरस्वती पूर्णपणे प्रसन्न होती, म्हणूनच की काय त्यांनी 7वी ते MA BEd हा प्रवास न थकता विद्यार्जन आणि विद्यादान करत हसत खेळत केला. विद्या अण्णांच्या हातून सुटसुटीत होऊन सकारात्मक विचारांनी व्यक्त व्हायची. अण्णांच्या 99व्या जन्मतिथीनिमित्त मागच्या वर्षी लिहिलेली कथा श्री साने यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करत आहे. शीर्षक जरी सकारात्मक वाटत नसलं तरी आशय हा नक्कीच बोध घेण्यासाठी आहे आणि म्हणून निश्चितच मागच्या पिढीला पुढच्या पिढीसाठी कनेक्ट करणारा आहे. द कनेक्ट बिटवीन येस्टर इयर्स अँड ट्वायलाइट इयर्स, एपिसोड नंबर 5. थोडक्यात आशय असा आहे की ग्रीट बिफोर यू रिग्रेट, व्हॅल्यू द रिलेशनशिप, द पर्सन while being alive and avoid regrets later to prevent being thrown into trauma of guilt. Yes, I am guilty. कथालेखन, नेपथ्य, छायाचित्र संकलन आणि निर्माता विलास एकाळे. बोध, सिद्धांत आणि रचना एकाळे. प्रेरणास्थान दादा, वहिनी, अक्का. पाठिंबा समस्त एकाळे आणि मुखेडकर परिवार. ध्वनिमुद्रण विनय साने. म्युझिक कॉपीराइट फ्री म्युझिक फ्रॉम यूट्यूब. कॅलिग्राफी श्री गणेश घोंगडे. व्हिडिओ क्लिपिंग मित्र ताहिर. अण्णा तुमच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच 16 जुलै 2025 रोजी व्यक्त झालेल्या काही आठवणी. 18 जानेवारी 2024 रोजी थोडंसं लिहिलं आणि 19 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी कॉर्निश रोडवर फिरत असताना लिहून पूर्ण केलं. इनटू द डार्क लेन ऑफ मेमरीज. मी कदाचित 12वीला असेन किंवा कॉलेजला पहिल्या वर्षाला असेन. सुट्टीत दादाकडे पुण्यात लक्ष्मीनारायण निवास टिंगरेनगर येथे आलो होतो मी. एका सकाळी वर्तमानपत्रात मोठी बातमी आली. आपल्याच मित्राला आणि त्याच्या आईवडिलांना 4-5 मित्रांनी ठार मारलं. एक निर्घृण हत्याकांड. सुशिक्षित आर्ट स्कूलचे विद्यार्थी होते. कमतीचा भाग म्हणजे मित्राचा खून त्यांनी केला आणि तेच पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करायचे. हे करताना पोलिसांच्या सापळ्यात ते पकडले गेले. त्यातला एक अपराधी मुनव्वर शाह याने कारागृहात असताना एक पुस्तक लिहिलं, येस, आय एम गिल्टी. कबुली देऊन माफीचा साक्षीदार बनण्याचा त्याचा असफल प्रयत्न होता. माझ्या मते सुहास सांडक हा माफीचा साक्षीदार ठरला.
पुढे 3-4 वर्षांनी मी थर्मॅक्समध्ये असताना पहाटे 4 वाजता मी आमच्या पामेरियनला 509 स्टॉपवरून एअरपोर्टला जात असताना पोलिसांची गस्त चालू होती ही बघितली. 6ची सिंहगड पकडून मुंबईला जायचं होतं मला. पोलिसांनी मला विचारलं की का फिरताय. पोलीस म्हणले, तुम्हाला माहीत आहे का, आज जक्कल सुतार जगतापला आज येरवड्याच्या जेलमध्ये फाशीची शिक्षा आहे. थोडक्यात काय की येस आय एम गिल्टीच्या आधारे सहानुभूती मिळवून जीवदान मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. गुन्हा केला तरी माफीचा साक्षीदार म्हणून तुम्ही सुटू शकता ही त्यातली गंमत. अमानुष गुन्हा व माफीचा साक्षीदार अशी ती सांगड बहुतेकांच्या मनावर, विशेषतः संस्कारशील वयातील तरुणांच्या मनावर आपोआप घातली गेली व गडद अशी सावली बनून ती कुठेतरी मनाच्या सांदी कोपऱ्यात साचून बसली. 18 जानेवारी आणि 16 जुलै या तारखा जशा जशा जवळ येतात तशा तशा आठवणी उचंबळून येतात आणि अपराध केल्याच्या भावनांचा कल्लोळ होतो. कुणाला ठार मारणं किंवा चोरी करणं केवळ हेच अपराध असतात असं नव्हे. शिक्षा भोगण्यासाठी किंवा माफीचा साक्षीदार होण्यासाठी निर्घृण गुन्हाच करायला पाहिजे असंही काही नाही. आई वडिलांची सेवा न करणं, कृतज्ञ होणं किंवा कृतज्ञता व्यक्त न करणं हा पण खूप मोठा नैतिक गुन्हा असतो की नाही. एवढं मात्र खरं की ही शिक्षा ह्याच जन्मी फेडावी लागते. प्रत्येक वेळी मृत्यूदंडाचीच शिक्षा होते असं काही नाही. पश्चात्ताप ही एक फार मोठी शिक्षा असते. मृत्यूदंडापेक्षा ही कठीण शिक्षा असते, कारण पश्चात्ताप हा कधीही संपणारा नसतो. सवयीनं त्याची तीव्रता कमी होते आणि आपण दुसरा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो. 18 जानेवारी ही अण्णांची जन्मतिथी आणि 16 जुलै अण्णांची पुण्यतिथी. काही आठवणी जाग्या होतात आणि लिहिण्यासाठी मन झेप घेते. ह्या तारखा जसजशा जवळ येतात आपण नकळत मोठाच अपराध केला अशी भावना मनात घर करते. या दोन भिन्न घटनांची सांगड का कुणास ठाऊक पण मनात इतकी खोलवर रुतून बसली आहे की अशा एका अस्वस्थ भावनेनं मन संपूर्णपणे भरून जातं की अपराधाची व्याख्या म्हणजे कुणाला निव्वळ जीवानिशी मारून टाकणं किंवा लहान मोठा गुन्हा करणं, कुणाला त्याच्या अधिकारापासून वंचित करणं एवढंच नसावं. कृतज्ञ होणं किंवा कृतज्ञता व्यक्त न करणं हा देखील गुन्हाच असतो. कित्येकदा आपण आपल्या जवळच्या माणसांना गृहीत धरतो, त्यांच्यापुढे व्यक्त होत नाही. ते आपल्यासाठी उत्तमोत्तम करण्याचा, आपल्याला त्यांच्याकडील सर्व काही देऊन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा त्यांच्या सुखापेक्षा जास्त स्वाभाविक कल आपण सुखी असण्यावर असतो. पण आपण त्यांना साधी तोंडी पोचपावती देखील देत नाही. विशेषतः हे जास्त जाणवतं जेव्हा आपली मुलं आता इतकी व्होकल आणि एक्सप्रेसिव्ह झाली आहेत की ती निसंकोचपणे त्यांचं आपल्यावर असलेलं प्रेम व्यक्त करतात. मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधतात. आदर आणि प्रेम ह्यातला समतोल ते सहजपणे साधतात. प्रसंगी आपल्याला समजून घेऊन आधार देतात, मिठीतही घेतात. या उलट आमची पिढी मात्र वडिलांशी खालमानेनं किंवा एक अंतर ठेवून वागणारी आणि बोलणारी. आदर असला म्हणजे प्रेम व्यक्त करू नये असं थोडीच आहे, पण त्यामुळे शब्दातून कृतीतून व्यक्त व्हायचा संकोच, मग स्पर्शातून प्रेम व्यक्त करणं तर दूरच राहिलं. आपल्यासाठी निर्मळ मनानं निस्वार्थ भावनेनं जे केलं जातं ते व्यक्त न करणं ही कृतज्ञता आहे आणि हा एक भावनिक अपराध देखील आहे. नोकरीच्या प्रेमात आणि आपल्या मुलांना छान वाढ द्यावी या नादात झाडाची मुळंच मी विसरून गेलो होतो. ज्यांनी आपणाला जग दाखवलं, मानाने जगण्यासाठी योग्य केलं, संस्कार दिले, शिक्षण दिलं, त्यांचीच मी कधी विचारपूस केली नाही, ही अपराधाची भावना कधीच पुसली जाऊ शकत नाही.
माफी मागण्यासाठी आणि माफीचा साक्षीदार बनण्यासाठी न्यायमूर्ती पण नाहीत आणि ज्यांचा गुन्हा केला तेही नाहीत. जाणारा तर कायमचा निघून जातो, जगणारा मात्र कधी आठवणीनं, कधी आपल्या गृहीत धरण्यानं क्षणोक्षणी क्षीण होत जातो, कण कण मरत जातो. येस, आय एम गिल्टी ही पंचलाईन आणि अण्णांच्या संदर्भातील मनात असलेला अपराधी भाव हे असं काहीसं विचित्रपणे गुंतून मनात घर करून बसलंय. नेहमीची येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे तो दिवस जवळ आला तरी त्या भावना मनात घर करून स्वतःभोवती अंधार वेढून बसतात. त्या काळोखाची तीव्रता मात्र कमी होत नाही. मनाच्या कोर्टात मात्र माफीचा साक्षीदार असा एकटा मी आहे. इथे न्यायाधीश नाही आणि ज्यांच्याबरोबर अन्याय झाला त्यांनी कधीच तक्रार केली नाही, म्हणून तो गुन्हा जास्त गंभीर आहे असं ह्या साक्षीदार असणाऱ्या सत्सद विवेक बुद्धी ताळ्यावर असणाऱ्या मनाला वाटतं. वाढदिवसानिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त आठवण ही केवळ औपचारिकता वाटू शकते. 2008 मध्ये सुट्टीवर आलो होतो तेव्हा कुणालाही नकळत गाजावाजा न करता दादा आणि वहिनींनी अण्णांचा वाढदिवस केला. कौतुक केलं. प्रत्येकानं अण्णांचं औक्षण केलं आणि तेव्हा कळलं की वडीलधाऱ्या माणसांचा पण आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे, त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे. माझ्या मते आम्ही सर्वांनी अण्णांचा 87वा वाढदिवस साजरा केला. मी नाताळच्या सुट्टीमध्ये आलो होतो कारण सिद्धांत आणि रचनाला पण सुट्टी होती. डिसेंबरचा महिना होता. माझी इच्छा होती नंतर पुढच्या वर्षी खूप मोठा साजरा करू. कुठल्या तरी संस्थेला अण्णांच्या वजना एवढी पुस्तकं दान करू. माझे मित्र विक्रांत गाडगीळ यांचे सासरे खूप कुशल सूत्रसंचालन करायचे. त्यांच्याकडून मोठा कार्यक्रम करण्याची योजना मी करत होतो. पण दादा वहिनींनी सांगितलं आपण वेळेआधीच हा कार्यक्रम करू. मग काय 2 दिवसात तयारी केली आणि संजय पार्क येथे स्वप्न साकार या दादाच्या बंगल्यात आम्ही सर्वांनी अण्णांचा 87वा आणि तो शेवटचा वाढदिवस साजरा केला. दादा वहिनींना प्रणाम की तो सुखद क्षण अण्णांना अनुभवण्यासाठी दिला. मी जर त्यावेळी दादाचं ऐकलं नसतं तर आज अजून एका मोठ्या अपराधाच्या भावनेनं होरपळत राहिलो असतो. मी रोज रात्री लिहावं असा विचार करायचो आणि कामाच्या भरात तसंच राहून जायचं. काल म्हणजे 19 जानेवारीला ऑफिसला जाताना इथले पहाटेचे 7 म्हणजे सिद्धांतचे संध्याकाळचे 7 वाजलेले असताना फोन स्पीकरवर ठेवून ड्रायव्हिंग करत सिद्धांतशी मित्राप्रमाणे गप्पा मारत जातो. खूप बरं वाटतं. सिद्धांत खूप मोठ्या माणसासारखं बोलतो, आधार मिळतो आणि मग दिवसभर ऑफिसमध्ये ताकदीने आणि मन लावून काम करतो. 19 तारखेला मात्र त्याच्याशी बोलताना रडू आवरलं नाही मला. अण्णांच्या आठवणीनं डोळे दाटून येत होते आणि सिद्धांत बरोबर बोलताना ऊर भरून येत होता. सिद्धांतनं दिलेली समज आणि आधार यानं खूप दिलासा मिळत होता. सिद्धांतची काही वाक्य अगदी टिपण्यासारखी होती. तो म्हणला, अण्णा केम विथ पर्पज. ही फुलफिल्ड ऑल हिज रिस्पॉन्सिबिलिटीज ॲज सन, फादर अँड हजबंड. He commanded his death. He didn't find purpose to live after I passed away. Hence, he left by keeping his inheritance in all of us. थोड्या थोड्या अंशानं ते आपल्या सर्वांमध्ये आहे. त्यामुळे I should be reconciled that Anna left happily by writing that handwritten note. मला मुक्त होऊ द्या. पप्पा, तुम्ही तुमची तब्येत अण्णांसारखी कशी कराल हा प्रयत्न करा, म्हणजे ती अण्णांसाठी मोठी गिफ्ट ठरेल. अण्णा महान होते, यात प्रश्नच नाही. All this was said by Siddhant. I got so engrossed with our discussion that I did not realize when I entered the office gate. It was so intense.
आज संध्याकाळी 19 जानेवारी 2024ला शारजा कॉर्निशला फिरण्यासाठी आलो. 2-1 किलोमीटर चालल्यानंतर एका बाकावर बसून ही आठवण शब्दांकित करण्याचं ठरवलं. आय एम प्राऊड टू हॅव बीन बॉर्न टू अ ग्रेट मॅन अँड इन अ ग्रेट फॅमिली. I am fortunate to have siblings who took care of me all the time. When a son understands his father, it works out like a magic and the guilt transforms into thankfulness. And if there is someone who understands his son, it could only be his father. मग मी या विश्वासानं भारून जातो आणि मला वाटू लागतं की I am fortunate to have been born to a great man and a part of his family that proudly walked on his footprints and were and will always be with me. आणि मी मोकळा श्वास घेतो. डोक्यावरचं आकाश परत एकदा निरभ्र होऊन जातं. पश्चात्तापाची शिक्षा देहांताच्या शिक्षेपेक्षाही भयानक असते. चित्त, शांतता हरवून जाते. या ठिकाणी रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखे न्याय देणारे न्यायमूर्ती पण नसतात आणि तक्रार नोंदवणारे आई वडील पण नसतात. स्वतःच स्वतःशी लढत होरपळत अंत गाठावा लागतो. प्रेमानं त्यांनी केलेल्या निस्वार्थी त्यागाची आणि मानवता निर्माण करून गेलेल्यांची आठवण पुसून टाकणं हे शक्य नसतं. ज्यांची आठवण एकटी राहते आणि आपण साधी पंक्ती पण लावू शकत नाही, म्हणूनच कवी बा भ बोरकर यांच्या कवितेतल्या काही ओळी नमूद कराव्याशा वाटतात, ज्या अण्णांच्या व्यक्तिमत्वाशी जुळतात. यज्ञी ज्यानी देवनी निजशीर, यज्ञी ज्यानी देवनी निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर, घडिले मानवतेचे मंदिर. परिजयांच्या दहनभूमीवर, परिजयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती, नाही चिरा नाही पणती.